देवाला सोडून तुम्ही कोणालाही आपलंसं करा. वस्तूवर देवाला सोडून जर जास्त प्रेम केलं ती वस्तू एक दिवस तुम्हाला रडवणार. व्यक्तीवर सुद्धा देवाला सोडून जास्त प्रमाणापेक्षा प्रेम केलं ती व्यक्ती तुम्हाला एक दिवस रडवणार. विठ्ठला 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 विठ्ठला. देवाशिवाय तुम्ही किती कोणावर जास्त प्रेम करा ती गोष्ट ती व्यक्ती तुम्हाला एक दिवस रडवते. ऐका, राजा भर्तृहरी म्हणून एक होऊन गेला. त्याच्या जीवनामध्ये एक लेकीच पॉइंट. त्याचं त्याच्या पत्नीवर त्याच्या राणीवर अफाट 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 प्रेम होतं. प्रेम असावं पण त्यालाही मर्यादा असावी. एक दिवस राजा जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एका साधूची भेट झाली. साधूने सांगितलं, ए राजा, अरे किती दिवस राज्य भोगणार, किती दिवस संसार करणार, बाद झालं. जंगलामध्ये उद्धार करायचा असेल तर त्या देवाला आपलंसं कर, त्याचं भजन कर. राजा त्या साधूला म्हणला, महाराज हे प्रवचन दुसरीकडे जाऊन सांगा. माझी राणी माझ्यावर प्रेम करते आणि तुम्ही म्हणताय सगळं सोडून जंगलात आहे, जमणार नाही. ए राजा, कोण कोणाचं नसतं बाबा. नाही महाराज, माझी राणी तशी नाही, लय प्रेम आहे माझ्यावर. महाराज जगण्यासाठी काय असलं तर सांगा, एखादी गोष्ट द्या, मला अमर व्हायचंय. साधूने पिशवीत हात घातला, एक फळ घेतलं, राजा भर्तृहरीला दिलं. जा राजा, जगायचंय ना तुला, हे फळ खा, अमर हो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी देवाशिवाय आपलं जवळचं कोणी नाही रे. राजाने फळ घेतलं, फुकटचं मिळालेलं फळ. फळाकडे पाहत 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 राजा राजवाड्याकडे आला. पण फळाकडे पाहिलं, अरे हे फळ खाल्यावर मी अमर होणार आहे, हे फळ खाल्यावर मी अमर होणार आहे. पण मी अमर झाल्यावर माझी राणी लवकर मरल ना, आणि राणी मेल्यावर मी जगू कसा. मी मेलो तरी चालेल पण माझी राणी जगली पाहिजे. राणीवर प्रेम होतं ना. हे फळ मी खाणार नाही, माझ्या राणीला देणार, ती जगली पाहिजे. फळ घेऊन राजा राणीच्या महालामध्ये आला. राणी साहेबा, एक अमूल्य किमतीची गोष्ट तुम्हाला द्यायची. राणीने विचारलं, काय द्यायचंय? फळ घेतलं आणि राणीच्या हातावर ठेवलं. राणी साहेबा, हे फळ सामान्य नाहीये, एका साधूने दिले, जो कोणी हे फळ खाणार आहे तो अमर होणार आहे. राणीने फळ घेतलं, राजा निघून गेला. पण दुर्दैव त्या राजाचं अफाट अफाट प्रेम होतं राणीवर, पण राणीचं प्रेम नव्हतं राजावर. राणीचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये एक घोड्याचा खरारा करायला व्यक्ती यायचा, त्याच्यावर प्रेम. तिने त्या फळाकडे पाहिलं, अरे हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण तो खरारा करणारा मेल्यावर मी काय करू जगून. हे फळ मी खाणार नाही, त्या खरारा करणाऱ्याला देणार. फळ घेतलं, त्याच्याजवळ गेले, हे पा माझं तुझ्यावर जीव आहे, हे फळ खा, तू अमर हो, मी मेले तरी चालेल, तू जगला पाहिजेस. राणी निघून गेली फळ देऊन. पण दुर्दैव त्या राणीचं प्रेम होतं खरारा करणाऱ्यावर. त्या खरारा करणाऱ्याचं भांडे घासणारीवर प्रेम. खरारा करणाऱ्याने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण ती भांडे घासणारी मेल्यावर मी काय करू जगून. भांडे घासणारी जवळ आला, ए माझा तुझ्यावर जीव आहे, हे फळ खा, अमर होशील. फळ देऊन तो खरारा करणारा निघून गेला. पण दुर्दैव त्या खरारा करणाऱ्याचं प्रेम होतं भांडे घासणारीवर, पण भांडे घासणारीचं प्रेम नव्हतं खरारा करणाऱ्यावर. भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं. किती लक्ष देऊन ऐकताय. भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं, पण ती विचारिक होती. तिने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण अमर होऊन काय आयुष्यभर भांडेच घासत बसू का. त्याच्यापेक्षा माझा देशाचा राजा
अरे त्याला किमान हे फळ दिलं तर आमच्यासारख्या गोरगरिबांचा सांभाळ तरी करील. या फळाचा उपयोग माझ्यासाठी नाही, माझ्या देशातल्या या राजासाठी आहे. त्याला फळ दिलं तर आयुष्य वाढेल, आमच्यासारख्या गोरगरिबांना सांभाळेल. फळ घेतलं, राजाच्या मालात आली. राजेसाहेब, तुमच्या दरबारात गरीब भांडे घासणारी एक पण अनमोल किमतीची गोष्ट तुम्हाला द्यायची. राजाने विचारलं काय द्यायचंय. पदराड लपवलेलं फळ काढलं. महाराज हे फळ खा. कोण्या साधूने दिलंय म्हण, माझ्या परीनं आलं. जो कोणी खाणारे तो अमर होणारे. राजाने फळाकडे पाहिलं. राजा पंक्चर. कुठून आलं हे फळ तुझ्या? कशाला चौकशी महाराज, गरिबीची बेटे, स्वीकार करा, अमर व्हा. बोल हे फळ कोणी दिलं? महाराज, आपल्याच राज्यामध्ये घोड्याचा खरारा करणारा त्यांनी मला हे फळ दिलं. माझ्यावर जीव आहे म्हणत होता, पण महाराज माझा नाही हो कोणावर जीव. माझं आयुष्य कष्टात गेलं महाराज, मला जगायचं नाही म्हणून हे फळ तुम्हाला आणून दिलं. फळ कान अमर व्हा. खरारा करणाऱ्याला बोलवा. काय रे, या फळाला ओळखतोस? फळाकडे पाहिलं तसं थरथराच कापायला लागला. जी 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 महाराज. बोल कोणी दिलंय फळ? महाराज, मी जर सांगितलं हे हे फळ कोणी दिलंय तर तुम्ही मला जिवंत ठेवणार नाही. बोल कोणी दिला फळ? महाराज, हे हे फळ मला तुमच्या राणीने दिलं. हे शब्द ऐकले शब्द काळजात घुसले. ए, वेळ लागलं काय? काय बोलतोयस? सगळं जग माझ्या विरोधात जाईल, पण माझी राणी माझी सावली आहे, ती मला कधी धोका देणार नाही. अरे काय बोलतोयस? महाराज, ऐकण्यासाठी कटू आहे, पण खरं आहे. हे फळ मला तुमच्या राणीनेच दिलं. बोलवा रे राणीला. राणी आली. राणी साहेबा, हा वेडा खरारा करणारा बोलतोय. तुम्ही दिलं फळ, मला माहित आहे. माझी राणी माझी सावली आहे, ती माझ्याशी दगाबाजी करणार नाही. राणीने ओळखलं, आता जर खोटं बोलले तर ज्याच्यावर जीव आहे तो मरल. स्पष्ट शब्दात सांगितलं, महाराज माझं प्रेम त्याच्यावर आहे, तुमच्यावर नाही. हे शब्द ऐकल्या राजा भर्तृहरी पायाखालची जमीन सरकली. क्षणात टपकन डोळ्यातून पाणी आलं. काय? माझं प्रेम त्याच्यावर आहे? मी मात्र वेडा माझी राणी माझी राणी माझी राणी करत आयुष्यभर तिला जपलं. किती कुणावर प्रेम करावं याची मर्यादा माझ्या जीवनामध्ये कळाली नाही. जगातल्या माई गोष्टीला किती आपलं म्हणावं याची मर्यादा माझ्या जीवनामध्ये कळाली नाही. फिरला राजा महाराज, पश्चाताप झाला. पुन्हा राजवाडान राणीचं तोंडही पाहिलं नाही. जंगलात आला. 3 शतकं लिहिली. त्यातल्या वैराग्य नावाच्या शतकामध्ये राजा रडून रडून आपलं आत्मचरित्र लिहितोय. याम सततम चिंतये मया असा विरक्तये. जिचं मी सतत चिंतन करत होतो ती माझ्यामध्ये विरक्त नव्हती. धिक्कार असो माझं आपलं म्हणण्याचा. माईक पदार्थांना किती आपलं म्हणावं याची मर्यादा कळाली नाही. या माईक गोष्टी आजपर्यंत कोणाला सुख देऊ शकल्या नाहीत, भविष्यात देणार नाही. वर्तमानात तर प्रत्येक जण दुःखीचे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवाशिवार इतर सगळ्या गोष्टी माईकेत, यांच्यापासून कोणाला सुख मिळू शकत नाही. अभंगाचं 2रं चरण. येरती माईके दुःखाची जनती, 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 येरती माईके दुःखाची जनती. नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी, येरती
माई के दुखाची जनाती फिरती माई के दुखाची जनाती एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. देवाशिवाय तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीला जीव लावा, ती गोष्ट एक ना एक दिवस तुम्हाला दुःख देणार. म्हणून आपला प्रवास त्या परमेश्वराच्या दिशेने राहू द्या. अरे तो अविनाशी आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीला जीव लावा, ती एक दिवस आपल्याला सोडणार आहे किंवा ती नष्ट होणारी आहे. पण अविनाशी परमात्मा ज्याच्यापासून आपण आलो त्याच्या दिशेने जा. तो आपली जागाच देतो. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदा ते. एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करूयात. हात वरती करता सगळे. वा वा. एक साथ एक 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 धा धा धा. टाळाचा धन्यवाद. विठोबार खुमाई 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 जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई 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 विठोबा विठोबा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदा ते. तो देव इतका कृपाळू आहे, दयाळू आहे. त्याचं झालं की तो आपली जागाच देतो. हो ऐका ना, रामायणामधलं एक मी तुम्हाला उदाहरण सांगेल. राम रावणाचं युद्ध चालू होतं. कुंभकर्ण झोपला होता. कुंभकर्णाला उठवायचंय, सगळे ढोल ताशा नगारे वाजू लागले. कुंभकर्णाची झोप म्हणल्यावर काय साधी झोप का? 6 महिने झोपायचं महाराज. ढोल नगारे ताशे वाजवले तरी उठत नाहीये. शेवटी हलवून उठवलं. ए उठ, अरे झोपलाय काय? तुझ्या भावावर आक्रमण झाले आणि इकडे झोपलाय. भावावर आक्रमण झाले हे कुंभकर्णाला कळाल्या महाराज रागाने महाराज त्या रणभूमीमध्ये निघाला. ऐका ऐका ऐका. त्या रागाच्या भरात हजारो वानर महाराज पायाखाली चिरडले जात होते. हेच एका वानराने पाहिलं, माझ्या वानर जातीवर हल्ला होतोय. एक वानर झाडावर उड्या मारत 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 टन्नुक टुन्नुक टन्नुक टुन्नुक उड्या मारत मारत आलं. कुंभकर्णाच्या बुकुट्यावर बसलं. आपल्या बुकुट्यावर काय बसलंय म्हणून कुंभकर्णाने उचललं, समोर घेतला. त्याच्या अंगाचा वास येत होता. आणखी जवळ घेतलं, आणखी अंगाचा वास आला. कुंभकर्णाने विचारलं, काय रे, युद्धाला येताना सुद्धा शंट मारून आला काय? तो म्हणला, नाही, हे मूळचंच देवाने मला दिलेली देणगी आहे. माझ्या अंगाचा सुवास येतो. कुंभकर्णाने विचार केला, अनेक वानर मारली आतापर्यंत, पण ही गोष्ट मारायसारखी नाही. आपल्या जवळ राहिली तर चांगला वास येत राहील. नाव काय रे तुझं? या देहाला गंधमादन म्हणतात. ए गंधमादना, तुला मारत नाही, तुझ्या अंगाचा वास येतोय म्हणून तू मला आवडलास. एकदा फक्त म्हण, मी रावणाचा आहे, तुला सोडून देतो. त्या गंधमादाने सांगितलं, ए वेडबीड लागलं काय? मी माझ्या रामाचा आहे, रामाचा म्हणून जगतोय, मरेल सुद्धा रामाचा म्हणूनच. कुंभकर्णाने सांगितले, ए
अरे माझ्या हातातच बघ, असा दाबेल तुला मारून टाकेल. एवढं जण काय रे बोलतेस? मी माझ्या रामाचा आहे. हे बघ, तुझ्या अंगाचा वास येतोय म्हणून तू आवडलायस. मारून टाकील असा दाबून, पण तुला जीवदान देतो. एकदा मान. रावणाचा आहे. त्या वानराने स्पष्ट शब्दात सांगितलं, तो बी ऐक, मी माझ्या रामाचा आहे. राग आला महाराज. बघ, तीनदा विचारील तुला, 3 चान्स देतो तुला, चौथ्यांदा तुला मारून टाकणार. बोल, कोणाचा आहेस? रावणाचा? नाही. रामाचा? हा. रामाचं म्हणलं की दाबायचं महाराज. दुसऱ्यांदा विचारतोय, बोल, कोणाचा आहेस? रावणाचा? नाही. रामाचा? हा. रामाचं म्हणलं की दाबायचं महाराज. एवढं दाबलं, एवढं दाबलं, प्राण कंठापर्यंत आला. बोलताय ना गंधमादनाला. शेवटचा विचारतोय, मरशील फुकटचा. बोल, कोणाचा आहेस? रावणाचा? बोलता येत नव्हतं महाराज. मान हलवली. नाही. रामाचा? हा. रामाचा म्हणल्या काच दिशी दाबलं महाराज. ढिगाऱ्यावर फेकून दिलं. युद्ध संपलं. रात्री श्रीरामप्रभू आले. कुठेही माझा गंधमादन ढिगाऱ्यातून उचलून घेतलं. ढिगाऱ्यातून उचलून बाजूला घेतलं ना आपल्या मांडीवर घेऊन डोक्यावरून हात फिरवला. श्रीरामाने डोक्यावरून हात फिरवल्या फिरवल्या थोडासा प्राण बाकी होता. ए गंधमादना, माझ्यासाठी प्राण द्यायला मागं पुढं पाहिलं नाहीस रे, पण बदलला नाहीस. बोल ना, तुला नवीन शरीर देऊ? मान हलवली. नको देवा. तुला इंद्रपद देऊ? मान हलवले. नको देवा. अरे तुला काय पाहिजे? काय नको देवा. जे पाहिजे होतं ते मला मिळालं. काय मिळालं रे गंधमादना? ए देवा, ए श्रीरामा, अरे माकडाच्या योनीला जन्माला आलो, पण काय माझं भाग्य असेल? आज जगाच्या मालकाने मला मांडीवर घेतलंय. जगाच्या मालकाने मला मांडीवर घेतलंय. ए श्रीरामा, तुझ्याशिवाय जीवनाचा शेवट गोड होत नाही रे. असा योग पुन्हा माझ्या जीवनात येणार नाही रे. तुझ्याकडे पाहत पाहत तुझ्यामध्ये समरस व्हायचंय. स्वतःच्या हाताने श्रीरामाने डोळे झाकले, त्याची आत्मज्योत घेतली, आपल्या ठिकाणी सामावून घेतली. त्याची आत्मज्योत आपल्या ठिकाणी सामावून घेतली. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदा ते. ऐका बाबांनो, थोडा वेळ माझा राहिलाय. अनमोल किमतीचा हा नरदेह आपल्याला मिळालाय, परत परत मिळत नाही. त्या परमेश्वराचं चिंतन करायला विसरू नका. खूप अनमोल आहे. जीवन एकदाच मिळतं. असं तसं वागून वाया घालवू नका. दिवसभर असं काम करा, सायंकाळी झोप चांगली लागेल. आठवड्यातले 6 दिवस असे जगा, 7वा दिवस आनंदात जाईल. महिन्यातले 20 दिवस असे जगा, राहिलेले 10 दिवस त्या 20 दिवसाच्या कष्टाचा आनंद घेता येईल. वर्षातले 8 महिने असे जगा, राहिलेले 4 महिने आनंदात जातील. बालपणी असे जगा, तरुणपण चांगलं जाईल. तरुणपणी असं जगा, म्हातारपण चांगलं जाईल. आणि आयुष्यभर असं जगा, मेल्यानंतर लोक आपल्याला आपलं म्हणतील, लोक रडतील. याच्यात काय नवले? त्या परमेश्वराने आपल्याला आपलं म्हणावं आणि आपल्यामध्ये सामावून घ्यावं, आपल्या जवळ घ्यावं. असं कर्म आयुष्यामध्ये तुम्ही करा बाबांनो. परत परत हा नरदेह नाही बाबांनो. नाती ही झाडाच्या पानासारखे असतात. एकदा तुटली ना, त्यांची हिरवळ कायमची निघून जाते, कायमची निघून जाते. आपली व्यक्ती चुकली तरी सांभाळून घेता आलं पाहिजे. झालं गेलं सारं विसरून गच्छ मिठी मारता आली पाहिजे. अरे चुकला असेल एखादा, पण त्याची चूक त्याच्या लक्षात आल्यावर, तो परत माफी मागायला आल्यावर मोठ्या मनाने माफ करायला शिका. कारण चूक करणाऱ्यापेक्षा माफी देणारा मोठा असतो.
माफी देणारा मोठा असतो बाबांनो. आणि म्हणून किती दिवस खुन्नस धरायचे. त्यांनी माझं असं केलंय, मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे किती दिवस कुणाचा कार्यक्रम करणार. एक दिवस असा कार्यक्रम होईल, असा कार्यक्रम होईल. कार्यक्रम तुमचा असेल पण त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही हजर नसाल. तो शेवटचा कार्यक्रम, मृत्यू, त्याची आठवण ठेवा. संत म्हणतात मरणाची कार्य नाही आठवण. परत परत हा नरदेह मिळत नाही बाबांनो. का भांडायचं, का कुणावर जाळायचं, का कुणाशी खुन्नस धरायची. याच्यासाठी हा नरदेह मिळाला नाही बाबांनो. अरे कोण काय जन्माला घेऊन आले. येताना रेकाम्या हाताने आलो, जाताना रेकाम्या हाताने जाणार. ऐका ऐका ऐका. अरे जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसरी ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात. आयुष्यातले पहिले आणि शेवटचे अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात. कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा. काही आपल्याबरोबर येत नाही. म्हणून जीवनामध्ये असं कर्म करा, असं कर्म करा की आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. असंच कर्म आपल्या जीवनामध्ये करा. आयुष्यामध्ये संकट येणार, येईल वादळ, खेटेल तुफान, पण अनमोल किमतीचा नरदेह कधी संपू नका, कधी आत्महत्या करू नका. अरे संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची पेलण्याची क्षमता असते. आत्महत्या कधी करू नका. असं कर्म करा, असं कर्म करा. आपण गेल्यानंतर आपली कीर्ती मागं राहिली पाहिजे. सगळ्यांशी प्रेमाने राहा, कुणाला रडवू नका. आज तुम्ही एखाद्याला रडवलं ना, उद्या तुमच्यावर रडायची वेळ येणार. हा कर्माचा सिद्धांत आहे, तो कुणाला चुकत नाही. आज तुम्ही एखाद्याला धोका द्या, उद्या तुम्हाला धोका मिळणार. कारण धोका कधी मरत नाही. आज तुम्ही एखाद्याला द्या, उद्या तुम्हाला मिळणार. कुणाला सुट्टी नाही. हा कर्माचा सिद्धांत आहे. एकदा का नियतीचा फासा पलटला, आयुष्याचा खेळ खंडोबा व्हायला वेळ लागत नाही. नाचणारा मोर आणि तळतळाटाने एखाद्याला रडवून घेतलेल्या गोष्टीचा जोर जास्त काळ टिकत नाही. एकदा का वेळ आली, पसारा आणि पिसारा आवरून या जगाचा निरोप घ्यावा लागतो बाबांनो. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. जी गोष्ट इथे रडवून मिळवली जाते, ती गोष्ट इथं रडवून न चुकवावी लागते. हा कर्माचा सिद्धांत आहे. तो कोणाला चुकत नाही, तो कोणाला चुकत नाही. हनुमान प्रभू लंकेमध्ये गेले आणि लंकेमध्ये गेल्यानंतर प्रथमताच लंकेमध्ये गेले. रावणाचा आणि हनुमान प्रभूचा संवाद चालू होता. संवादातून वाद निर्माण झाला. रावणाला राग आला, एवढंसं वानर मला चॅलेंज देत आहे. आदेश दिला रावणाने, दरा त्या माकडाला, जाळून टाका त्याची शेपटी. चिंध्या आणल्या आणि हनुमान प्रभूच्या शेपटीला बांधल्या. पण ते हनुमान प्रभू होते, आणखी शेपूट मोठी 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 करू लागले. आणखी रावणाला राग आला. मला आव्हान. परत आदेश दिला रावणाने, लंकेतील घराघरातून, वारडातून चिंध्या येऊ द्या. मग काय, वारडातून, घराघरातून चिंध्या, सगळ्या घरातून चिंध्या आल्या. पण काही मोजक्या घरातून चिंध्या आल्या नाही. त्या घरातली लोक म्हणली, कशाला कुणाचे शेपूट जाळायचे. म्हणून काही मोजक्या घरातल्यांनी चिंध्या दिल्या नाहीत. चिंध्या आणल्या, आणलेल्या चिंध्या शेपटीला बांधल्या, आग लावली. हनुमान प्रभूंनी उड्डाण केलं. सगळे लंका जळायला इतिहास ज्ञात आहे. पण ऐका ऐका ऐका, लंका जळाल्यानंतर शेवटीचा निकाल ऐका. ज्या ज्या घरातून शेपूट जाळण्यासाठी चिंध्या आल्या होत्या, ज्या ज्या घरातून शेपूट जाळण्यासाठी चिंध्या आल्या होत्या, ती घरं जळून खाक झाली. ज्या घरातून चिंध्या दिल्या नाहीत, त्या घराला आगीचा स्पर्श झाला नाही. याचाच अर्थ, तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल, तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल, तर देवाची सुद्धा हिंमत नाहीये तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची. ऐका ऐका ऐका. आणि म्हणून चांगलं कर्म करा, जेणेकरून आपली कीर्ती राहावी.
मारायचं तर सगळ्यांनाच, पण आपण गेल्यानंतर आपलं नाव चांगल्या यादीत आलं पाहिजे. अरे एका गावाला आग लागली, आग. प्रत्येक जण आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. कुणी बादल्यांनी पाणी मारत होतं, कुणी अंड्यांनी मारत होतं, कुणी बोरनी पाणी मारत होतं. हेच त्या गावामध्ये दाणे टिपणाऱ्या चिमणीला कळालं. चिमणीने विचार केला, या गावात माझं पोट भरतंय. अरे या गावाला आग लागलं, चिमणीने काय करावं? उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, त्या आगीवर टाकावं. चिमणीने उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, त्या आगीवर टाकावं. हेच एका कावळ्याने पाहिलं. कावळे असतात प्रत्येक गावात. कावळा म्हणला, वेळी आहे काही चिमणी, एवढी मोठी आग लागली, हिच्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे? कावळ्याने त्या चिवतायला बोलवलं, ए चिवता इकडे, वेळी आहे का डोक्यात थोडी? एवढी मोठी आग लागली, सगळं गाव आग विझवण्याचा प्रयत्न करतोय तरी आग विझत नाही, आणि तुझ्या चुचीच्या पाण्याने काय होणार आहे का? बस नाही का जागावर, कशाला धडपड करते? चिवताईने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. ती चिवताई म्हणली, ए कावळे दादा, या गावात आपलं पोट भरतं ना रे. मला चांगलं माहिती आहे माझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार नाही. सगळी लोक प्रयत्न करतायत तरी आग विझत नाही, माझ्या चोचीच्या पाण्याने कशी विझल? नाही विझायची. पण ऐक ना कावळे दादा, जेव्हा कधी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्या इतिहासात या गावाला आग लागली होती हे लिहिल्या जाईल. त्यावेळी त्या इतिहासात याद्या बनतील. आग कोणी लावली होती याची यादी बनेल. आग लागली होती त्यावेळी पाहणारी कोण कोण होती याच्याही याद्या बनतील. आग विझवायला कोण कोण होती याच्या सुद्धा याद्या बनतील. त्यावेळी ऐक ना कावळे दादा, त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नाही, पाहणाऱ्यांच्या यादीत नाही, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल. आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल. आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल. तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव हे चांगल्या यादीत यावं, असंच कर्म आपल्या जीवनामध्ये करा बाबांनो. कोणत्या टायमाला श्वास निघून जाईल काही सांगता येत नाही. असं कर्म करा, तुम्ही गेले तरी तुमची कीर्ती, तुमचं नाव मागं राहिलं पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अरे गेले, पण आजही त्यांचं नाव आहे. जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा नाही केली मजा. स्वराज्यासाठी जगला, रयतेसाठी तो लढला, माणुसकी धर्म मानिला, कर्तृत्वाने देव झाला. धन्य धन्य शिवाजी सरदार, जिरहाजी जी 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 जी. धन्य धन्य शिवाजी सरदार, जिरहाजी जी 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 जी. अरे काय केलं होतं माझ्या राजानं, ज्यांचं नाव आज आपण घ्यावं. अरे भयानक परिस्थिती होती. आई देखत मुलीची तर मुली देखत आईची इज्जत तुटल्या जात होती. अशा काळामध्ये मा जगदंबेला आऊ साहेबांनी मा जगदंबेला प्रार्थना केली, हे जगदंबे दार उघड बये, दार उघड. मा जगदंबेने आऊ साहेबांची हाक ऐकली आणि 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. अरे माझा राजा जन्माला आला त्यावेळी रयतेला आनंद होईल याच्यामध्ये काय नवले, माणसांना आनंद होईल याच्यामध्ये काय नवले. सह्याद्रीच्या कडाकापाऱ्यातून सुगंध निघाला. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला. जिजाईच्या पोटी बाळ शुभा जन्मला. हर हर महादेव, हर हर महादेव, महादेव हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. कसा होता माझा राजा ऐका बाबांनो. 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. डाच, इंग्रज, पोर्तुगीज यासारख्या अत्याचारी सत्तेचा काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संयमाचा घाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
अंधाऱ्या काळ्या कुट्ट रात्री मराठी मावळ्याला आलेले जाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अफजल खानाचा कोतळा पाडणारा वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माणुसकीचं मोजमाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुमच्या माझ्या अवघ्या जगाचा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रयतेच्या या रक्षणासाठी उचलली तलवार, उचलली तलवार, उचलली तलवार. दुश्मनांना ठार करून केले बहुपकार, केले बहुपकार, केले बहुपकार. ऐका कसा होता माझा राजा. शरीर माणसाचा पण काळेज वाघाचा. शरीर माणसाचा पण काळीज वाघाचं. हीच तर त्यांची अदा. म्हणून सगळं जग माझ्या छत्रपती शिवाजी राजावर फिदा, छत्रपती शिवाजी राजावर फिदा. लोक म्हणतात कीर्तनामध्ये पवाड छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का? अरे छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला माहित नाही. पण आज जर आपण कीर्तन करत असेल, आज जर मंदिरामध्ये देव असेल तर तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजामुळं, छत्रपती शिवाजी राजामुळं, छत्रपती शिवाजी राजामुळं. अरे पेटवली रणांगणे द्यायचं जाऊला मातीसाठी. मरणाच्या दारात, मरणाच्या दारात माझा राजा लढत होता प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक जातीसाठी. अरे बायकोच्या स्वप्नासाठी महाल बांधणारे खूप आहेत, पण आईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. शेवटी एकच सांगेल, भवानी मातेचा लेख तो मराठी माणसाचा राजा होता. अरे चुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. अरे शिकवण होती त्याला, कोणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, पण विनाकारण त्रास देत असेल मग 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 त्याला मराठी माणसाची जात दाखवा, मराठी माणसाची जात दाखवा, मराठी माणसाची जात दाखवा. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. अखंड हिंदुस्थानचे दैवत, गोरगरिबांचे कैवार, गणपती गजपती अश्वपती प्रजापती प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. गेला माझा राजा, पण आजही त्यांचं नाव आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मारायचंय सगळ्यांना, पण आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहावी. हे अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे का, तू का म्हणे का, मरण्याची सरे, तू का म्हणे का, कामने का, तू कामने का, मरण्याची सरे, तू कामने का. उत्तमची उरे किरती माघे, उत्तमची उरे किरती माघे, एरती माई के, एरती माई के, दुःखाची जनती, हेराती माई के, नाही आदि आदी अवसानी, नाही
ना नाये अधिया अवसाने तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असं कर्म करा, आपली कीर्ती मागे राहील. परत परत हे जीवन नाहीये, कलंक लागेल असं जीवन जगू नका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहेत. पाण्यापेक्षा पातळ काय, भूमीपेक्षा जड काय, अग्नीपेक्षा जाळणारं काय आणि काजळापेक्षा काळं काय. उत्तर ऐका. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे, भूमीपेक्षा जड पाप आहे म्हणून पाप करताना घाबरा. अग्नीपेक्षा जाळणारा राग आहे, क्रोध आहे म्हणून राग एखाद्यावर करताना 1000 वेळा विचार करा. राग करणारा व्यक्ती समोरच्याला जाळतो पण स्वतःही जळतो. आणि शेवटची गोष्ट, काजळापेक्षा काळं काय, काजळापेक्षा काळा कलंक आहे. अरे काजळ लावल्यावर पुसता येतं, पण एकदा का जीवनाला कलंक लागला तो पुसता येत नाही. मरायचंय सगळ्यांना, पण कलंकित होऊन मरू नका. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. विठाला 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 विठाला. मी नवनाथ महाराज लिमन, पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर सातारा हवेला एक अनाथ आश्रम चालवतो. तिथं मी आईवडील नसलेली मुलं सांभाळतो. जर महाराष्ट्रामध्ये आईवडील वारलेली मुलं असतील तर अशा मुलांना माझ्याकडे पाठवा. आत्ता अशी 72 मुलं आज आपल्या आश्रमामध्ये आहेत. ज्यांचे मायबाप नाही आहेत किंवा जी निराधार आहेत अशी मुलं असतील तर पाठवा. रोज कीर्तन प्रवचन करून त्यातून मिळणाऱ्या पैशाद्वारे त्या मुलांना मी सांभाळत असतो. अशी 72 मुलं आहेत. कसला स्वार्थ नाही. कीर्तनाच्या मानधनातून या मुलांना सांभाळतो. चप्पलपासून कपड्यापासून संपूर्ण शाळेचा खर्च, आध्यात्मिक शिक्षणाचा खर्च विनामूल्य त्या ठिकाणी केला जातो. कसला स्वार्थ नाही. उलट मी विचार केला, एवढी 72 मुलं झालेत आणि मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेल आणि या मुलांकडे दुर्लक्ष होईल. म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की आपण लग्न करायचं नाही. लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन मी त्या अनाथ मुलांसाठी समर्पित केलेलं आहे. रोज कीर्तन भजनं करतो. त्यातून मिळालेल्या मानधनातून त्या मुलांना सांभाळतो.
कोणता कीर्तनकार कशासाठी कीर्तन करत असेल, पण मी रोज कीर्तनं त्या निराधार मुलांचं पोट भरावं, त्यांचं शिक्षण व्हावं याच्यासाठी करतो. आपण सर्वांनी लक्ष राहू द्या एवढीची विनंती. सेवेला माझ्या पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय कोडे उत्तर क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या फुला. क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.